Okay, guys. So welcome. सगळ्यांचं स्वागत आहे सदर क्लासेस मध्ये. We are going to take your next session that lesson घेऊया पूर्ण construction of triangle standard 9 geometry. That is mathematics part 2 construction of triangles. Right? Construction of triangles. बघा कुठला आहे त्रिकोणाची रचना. तर तुम्हाला यामध्ये what we need to do guys, some basic things तुम्हाला माहित पाहिजे. Like you should know perpendicular bisect theorem. You should know perpendicular bisector theorem किंवा शिकवला triangles मध्ये. So construction of triangle start करूया आपण. Example तुम्हाला वन दिलेला आहे. First example given to you. आता माझ्याकडे we do not I do not have anything to draw here. त्यामुळे प्रयत्न करतो जसं तुम्हाला जेवढं होईल तेवढं मी डायग्राम समोर स्क्रीनवर काढून दाखवण्याचा. लक्ष द्या. सो फर्स्ट कन्सेप्ट आपण आधी मराठी आणि इंग्लिश दोघांमध्ये घेऊया बघा. येस. सो तुम्हाला थोडंसं मराठीचे मुलांना काय होईल त्याचा. काय आहे त्रिकोणाचा पाया लगतचा एक कोन आणि उरलेल्या दोन बाजूची बेरीज जर तुम्हाला दिलेली असेल तर तुम्हाला कोन काढायचा आहे, त्रिकोण काढायचा आहे. काय बघा उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. काय उदाहरण आहे तुमचं इथे बघा. आधी नीट लक्ष द्या. मी सगळ्यांना सांगतो समजावून. उदाहरण काय या ठिकाणी बघा. तुम्हाला हे उदाहरण बघा. लक्ष तुम्हाला त्रिकोण एबीसी काढायचा आहे. काय काढायचं तुम्हाला त्रिकोण एबीसी काढायचा आहे की ज्यामध्ये बीसी म्हणजे पाया तुम्हाला पाया दिलेला आहे 6.3 सेंटीमीटरचा. तुम्ही स्टँडर्ड 7 मध्ये बघा. जेव्हा तुम्ही स्टँडर्ड 7 ला होते 7वी ला होते तेव्हा सुद्धा तुमचं मॅथमॅटिक्सचं पुस्तकच कन्स्ट्रक्शन सुरू झालं होतं. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स आणि डायग्राम सुरू झालं तुमचं मॅथमॅटिक्स स्टार्टिंगच. तर तुम्ही ते जर तुम्हाला व्यवस्थित येत असेल तर हे तुम्हाला जमेल स्टँडर्ड 6 मध्ये. सो काय शिकायचं परत बघा लक्ष द्या. ट्रायंगल एबीसी तुम्हाला असा काढायचा त्रिकोण एबीसी की बीसी आहे 6.3. तुम्हाला बीसी दिलं आहे 6.3 सेंटीमीटर. राईट. तुम्हाला अँगल बी दिलाय. कोण बीचं माप दिलंय 75 अंश. तर दोन क्रायटेरिया तुम्हाला दिलेले आहेत. तिसरा जो क्रायटेरिया आहे ना तो तुम्हाला एबी किंवा एसी दिलेला नाही. लक्षात घ्या. तुम्हाला एबी किंवा एसी दिलेला नाही. त्यांची बेरीज दिली. तुम्हाला त्यांची बेरीज दिली. तर इथे तुम्हाला एबी किंवा एसी जरी दिला असता ना तरी तुम्ही डायरेक्ट ट्रायंगल काढू शकता असता. पण इथे तुम्हाला त्यांची बेरीज दिलेली. काय दिलेली आहे? बेरीज दिली आहे. किती आहे बेरीज? 9 सेंटीमीटर. किती बेरीज आहे? 9 सेंटीमीटर. बरोबर. बघा रिपीट करतो क्वेश्चन परत. येस. So we have to find out, we have to construct a triangle. We have to construct a triangle when its base, an angle adjacent to the base, and the sum. Okay, and the sum of the lengths of remaining sides is given. So example given to us is guys, in a triangle ABC, BC is the base of the triangle that is 6.3 centimeter. It is given. This is the rough figure, guys. This is the rough figure. Angle B, measure of angle B is 75 degrees Celsius. 75 degree, not Celsius. Sorry, and AB plus AC. AB plus AC is given 9 centimeter. AB plus AC is given 9 centimeter. Right? So now start करूया construction. So rough figure आपण draw केली. Then first start करूया. rough figure झाली तुमची. rough figure तुम्हाला कळली इथे. Then so we'll start with the. चलो. बघा. Yes. So बघा what are the steps guys. तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचे इथे. फर्स्ट स्टेप तुम्हाला काय दिलेली आहे? ड्रॉ बीसी ऑफ लेंथ 6.3 सेंटीमीटर. तुम्हाला बीसी काढायची आहे. 6.3 सेंटीमीटरची बीसी तुम्हाला काढायची आहे. 6.3 सेंटीमीटर बीसी तुम्हाला फर्स्ट स्टेपला ड्रॉ करायचा आहे. इफ यू फॉलो दिस स्टेप्स ना तुम्ही या स्टेप जरी फॉलो करत गेलात ना तुम्हाला डायरेक्ट तुमचा डायग्राम मिळून जाईल. बघा. सो फर्स्ट स्टेपला वी हॅव टू ड्रॉ दी बीसी. बघा दिसतंय. फर्स्ट स्टेप आपण ड्रॉ करत आहोत बीसी. So first step is what? We need to draw the base, that is the BC. We need to draw the base. बरोबर माप घ्यायचं आहे BC चं 6.3 सेंटीमीटर पट्टीमध्ये मोजा आणि BC काढा. काय काढायचं आहे? BC काढायचं आहे. That is the base of the triangle. रफ डायग्राम तुम्हाला इथे दाखवतो. रफ डायग्राम असा बघा. This is the rough diagram. A, here it is B, and here it is C. BC किती आहे? BC is 6.3 सेंटीमीटर. This is the rough figure guys. 6.3 सेंटीमीटर. Angle B is what? Angle B is 75. Sorry, angle B is 75. So second step ला इथे बघा. Second step here given to you. तुम्हाला इथे काय करायचं आहे? B चा अँगल काढायचा आहे 75. B चा अँगल काढायचा आहे 75. समजलं? दोन स्टेप झाला इथे. सेकंड स्टेप, फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप इथे झाली. थर्ड स्टेप इज व्हॉट? थर्ड स्टेप काय आहे? बघा इथे. थर्ड स्टेप इज व्हॉट? Mark the point D on ray BP. That is BD is equal to 9 centimeter. BD is equal to 9 centimeter. तो कुठून करणार तुम्ही बघा इथे. दिस वन. P पासून 9 सेंटीमीटर इथपर्यंत जा. दिसतं तुम्हाला 9 सेंटीमीटर. Then
ए आणि डी तुम्हाला ड्रॉ डीसी तुम्हाला जॉईन करायचं आहे. फर्स्ट स्टेप डीसी तुम्हाला जॉईन करायचं आहे. देन पाचव्याला तुम्हाला काय करायचं, यू हॅव टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्हाला काढायचं आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर ज्याला आपण म्हणतो लंब दुभाजक. काय करायचं आपलं लंब दुभाजक, ठीक, लंब दुभाजक. आणि तो लंब दुभाजक काढल्यानंतर हा जो पॉईंट इथे जो जोडला जातो बघा, कुठे इथे बघा, हा काढल्यानंतर हा इथे जो जोडला जातो हा पॉईंट तुमचा ए झाला. वरचा पॉईंट ए नाही, दिस इज युअर ए, आणि मग तुम्हाला एसी जोडायचा आहे. परत तुम्हाला स्टेप सांगतो, एकदम सिंपल आहे बघा. इकडे फर्स्ट परत आपण क्वेश्चन कडे जाऊया, नंतर मग तुम्हाला सांगतो मी सगळ्यांना क्वेश्चन बघा. सो लक्ष द्यायचं सगळ्यांनी स्क्रीनवर. येस, लुक ॲट द स्क्रीन गाईज. फर्स्ट स्टेप इज व्हॉट? फर्स्ट स्टेप काय आहे? फर्स्ट स्टेप इज टू ड्रॉ द बेस. फर्स्ट स्टेप काय, तुम्हाला बेस ड्रॉ करायचा आहे, दॅट इज 6.3 सेंटीमीटर. 6.3 सेंटीमीटरचा बेस ड्रॉ करायचा आहे. 6.3 सेंटीमीटरचा पाया तुम्हाला काढायचा आहे. काढला? मग तुम्ही कोण मापक घ्या, प्रोट्रॅक्टर ले लो और यहाँ से 75 चा अँगल. माझा चुकेल, तुमचा नीट आला पाहिजे, राईट, लाईक दिस. ना झालं, दिस 75. सेकंड स्टेप झाली. दुसरी स्टेप झाली तुमच्या ठिकाणी 75 डिग्री. सेकंड स्टेप झाली तुम्हाला इथपर्यंत. थर्ड स्टेपला काय करायचं आहे, AB प्लस AC किती आहे? 9 सेंटीमीटर आहे. AB प्लस AC किती आहे? 9 सेंटीमीटर आहे. सो तुमचा कंपास घ्या, म्हणजे तुमची कर्कटक घ्या, सोडक्या सोप्या भाषेमध्ये कर्कटक घ्या, कंपास घ्या, पेन्सिल त्याला जॉईन करा, राईट, त्याला पेन्सिल जॉईन करा. अँड पेन्सिल जॉईन केल्यानंतर त्याला काय करायचं तुम्हाला, एक सेकंड. सो पेन्सिल जॉईन करून तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू टेक द मेजर ऑफ 9 सेंटीमीटर घ्या. बी वर कर्कटकाचा स्ट्रोक ठेवा, इथे त्याला क्रॉस करा. क्रॉस करा म्हणजे आर्क काढा. हा झाला तुमचा पॉईंट डी. कोणता पॉईंट झाला? डी झाला. कोणता झाला? पॉईंट डी. लक्षात घ्या, दिस इज द पॉईंट डी, राईट. देन डी आणि सी सरळ पट्टीने जोडून घ्यायचं आहे. डिस्को पट्टी सायचा डायरेक्ट जोडून घ्यायचा. हा ट्रायंगल झाला. हा तुमचा डायग्राम नाही, दिस इज नॉट द डायग्राम, फायनल डायग्राम नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑन सीडी. सीडी वर तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे. यू हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑन सीडी, दॅट इज त्याला म्हणतो लंब दुभाजक. तर तसं काय करायचं तुम्हाला माहिती आहे, कर्कटकामध्ये तुम्हाला सी वर ठेवायचं तुम्हाला टोक. सीडी मोर दॅन हाफ, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. इकडे आर्क काढायचा आहे तुम्हाला, इथे एक आर्क काढायचा आहे. सिमिलर डी वर ठेवायचं तुम्हाला, इकडे एक आर्क काढायचा आहे, इकडे एक आर्क काढायचा आहे, आणि हे जोडायचं आहे, हे तुम्हाला जोडायचं आहे. सो दिस इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे जोडायचं बघा, परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला. माझं डायग्राम मी येणार नाही, लक्षात घ्या, बट स्टील आय एम टेलिंग. नाव दिस पॉईंट, हा जो पॉईंट आहे ना इथे बघा, मी ब्ल्यू कलर मध्ये दाखवतो बघा. हा जो पॉईंट आहे दिसतो तुम्हाला, दिस पॉईंट, एक सेकंड, हा दिस पॉईंट बघा, हा जो पॉईंट आहे ना, दिस पॉईंट, हा पॉईंट झाला तुमचा ए. दिस इज युअर ए. हा काय झाला तुमचा ए झालेला आहे. अँड नाव यू हॅव टू जॉईन ए अँड सी. ए अँड सी बघा, तुम्हाला हा डायग्राम आहे. दिस इज युअर ट्रायंगल ए बी सी. दिस इज युअर फायनल ट्रायंगल. बघा तुमचा ट्रायंगल हा येणार आहे. फॉर दॅट पर्पज आपण हे सगळे कन्स्ट्रक्शन यासाठी आपण केलेलं होतं. दिस इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके, समजतंय का सर्वांना? बघा, काही डाऊट असेल विचारून घ्या लगेच स्क्रीनवर. सो दिस इज द फर्स्ट डायग्राम. हा तुमचा एक पहिला डायग्राम झाला बघा. परत मग वाटल्यास सांगायचं तर तुम्हाला परत एकदा मराठीमध्ये क्लिअर करून सांगतो मी. इथे बघा काय काय रचनेच्या पायऱ्या. पहिली पायरी काय तुमची, तर तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पहिला तुम्हाला बेस काढायचा आहे, बीसी काढायचा आहे. काय काढायचा? बेस काढायचा, बीसी काढायचा, पट्टीने बरोबर मोजायचा 6.3 सेंटीमीटर. नंतर सेकंड स्टेपला तुम्हाला 75 अंशाचा कोन काढायचा. म्हणजे फर्स्ट स्टेप झाली तुमची बीसी, राईट. नंतर इथे 75 अंशाचा कोन काढायचा आहे, तो काढला. तिसऱ्या तुम्हाला काय करायचं आहे, बी पासून एक माप घ्यायचं 9 सेंटीमीटर. इथे तुम्हाला आला डी बघा, दिसतं तुम्हाला. तिसरी स्टेप झाली. चौथ्या स्टेपला तुम्हाला डीसी जोडायचा आहे. चौथ्या स्टेपला हा डीसी तुम्हाला जोडून घ्यायचा आहे. डीसी पट्टीने सरळ सरळ जोडून घ्यायचा आहे. देन तुम्हाला काय करायचंय, डीसीला तुम्हाला लंबदुभाजक काढायचं आहे. हा डीसी आहे ना, डीसी याला तुम्हाला लंबदुभाजक काढायचा आहे. हा माहिती की डायग्राम गडबड करू. मग तुमचा डायग्राम असंच आहे, म्हणजे माझा नीट येत नाही तुमचा. डीसीला लंबदुभाजक काढायचा. हा काढला लंबदुभाजक. नंतर डीसीला लंबदुभाजक काढला आणि या ठिकाणी जो छेदतो हा झाला पॉईंट ए. बघा बीडीओ आहे ना, हा पॉईंट झाला ए. आणि ए आणि सी या पट्टीने जोडून घ्यायचं. असं तुमचा डायग्राम होईल. याला माव आहे इथे 6.3 सेंटीमीटर वगैरे, आणि इथे तुम्हाला येईल 75 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटरचं माप कुठेच येणार नाही, बिकॉज ते ऍडिशन आहे. हिअर इट इज 75 डिग्री. हा एक रफ डायग्राम तुमचा झाला. तुम्ही जर व्यवस्थित डायग्राम काढला ना, सो युल गेट दिस डायग्राम. बघा हा तुम्हाला डायग्राम तुमच्या वहीमध्ये एक्झॅक्टली असा डायग्राम येईल तुम्हाला. दिस ही पक्की आकृती आहे.
फेअर आहे, एकदम म्हणतात ना करेक्टेड आहे, अशी डायग्राम तुमची येईल. प्रयत्न करा. कन्स्ट्रक्शन नंबर 1 आहे, सी दिस वन, इट इज फेअर फिगर तुमची. याच्यावरच तुम्हाला पूर्ण 4.1 सोडवायचं आहे. पूर्ण 4.1 तुम्हाला याच्यावर सोडवायचं आहे. सेम आहे, सगळी गणितं एकाच याने जायचं तुम्हाला. एकच मेथड तुम्हाला सगळी गणितं जायची आहेत. सगळ्यांनी लक्षात घ्या. तुम्हाला वाटल्यास मी ते शॉर्ट मध्ये सांगतो कसं करायचं. फर्स्ट वन बघा, पी क्यू आर कन्स्ट्रक्ट करायचा आहे. रफ डायग्राम इथे काढूया. पी क्यू आर, यू हॅव टू कन्स्ट्रक्ट पी क्यू आर. पी क्यू, दिस इज युअर रफ फिगर, ही कच्ची आकृती आहे. इट इज 4.2 सेंटीमीटर. किती आलं? इट इज 4.2 सेंटीमीटर. देन अँगल क्यू किती आहे? इट इज 40. हा 40 आला. And PQ plus PR is 8.5 centimeter, right? 8.5 centimeter. So first step, you have to find out. तुम्हाला ड्रॉ करायचा आहे QR किती आहे? 4.2 सेंटीमीटर. सेकंड, यू हॅव टू टेक अँगल Q, 40चा अँगल Qच्या इथे 40 काढा. याला इथे कुठलंही घ्या नाव द्या, फक्त P सोडून कुठलंही नाव द्या. सपोज A देऊया आपण, पुट एनी नेम. हिअर इट इज 8.5 सेंटीमीटर. R ला जोडून घ्या, AR जोडा. याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. इट विल बी लाईक दिस, आणि दिस पॉइंट विल बी P. आपण तुमचा P राहणार आणि जोडून घ्यायचं. असा तुमचा एक डायग्राम येईल. क्वेश्चन नंबर 1 चा प्रॅक्टिस 4.1. क्वेश्चन नंबर 1 चा एक रफ डायग्राम मी काढून दाखवलाय. तुम्ही फेअर जेव्हा काढायला घ्याल, यू विल गेट एव्हरीथिंग. फेअर मध्ये बसून तुम्हाला आकृत्या द्या. सेकंड बघा, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ. XYZ मी रफ काढतो. XYZ. It is 6 centimeter. YZ किती तुमचा 6 सेंटीमीटर आहे. Then XYZ किती आहे? 50. This is your 50. And XY plus YZ is equal to 9. बघा, XY plus YZ is equal to 9. Right? So first तुम्हाला ट्राय करायचं आहे. काय करायचं तुम्हाला? फर्स्ट तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. दिस वन इज युअर YZ. ड्रॉ करा. पट्टी घ्या, व्यवस्थित तिला टोक करून घ्या. इट इज 6 सेंटीमीटर गाईस. माझ्याकडे हे नाही आहे, लक्षात पेन वर काही नाही माझ्याकडे. सो सेकंड स्टेप, y इज 50 असा येणार 50चा. देन टेक मेजर घ्यायचं 9 सेंटीमीटर. इथे ड्रॉ करा 9 सेंटीमीटर. याला वेगळं नाव द्या, XYZ W द्या. राईट, वाया जोडून घ्या. देन परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. इथे तर कोण दुभाजक काढायचा आहे, कोण दुभाजक काढा. परपेंडिक्युलर बायसेक्टर, दिस इज. सो दिस पॉइंट, हा जो पॉइंट असेल ना, दिस पॉइंट इज युअर एक्स. लक्षात घ्या, हा पॉइंट तुमचा एक्स झाला. आणि देन इथून इथे जॉईन करून घ्या. सर व्हॉइस येत नाही, एक सेकंड वाढणं, 2 मिनिटं. ओके 2 मिनिटं मी तुम्हाला चेक करतो माझ्यामध्ये. ओके, सो आय होप सगळ्यांचा व्हॉइसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. सो दिस इज युअर XYZ आणि इथे तुम्हाला करायचं 50 डिग्री. माझे डायग्राम असे दिसेल, बट जर तुम्ही व्यवस्थित डायग्राम काढणार खूप छान तुमचे डायग्राम येतील. क्वेश्चन नंबर 3 पण तसंच आहे तुम्हाला. BC इज 6 पॉईंट, मी आता काढून दाखवत नाही, फक्त दाखवतो तुम्हाला इथे. BC इज युअर 6.2 सेंटीमीटर. BC इज 6.2 सेंटीमीटर गाइस. BC 6.2 सेंटीमीटर. देन ACB. ऍक्च्युली आता तुम्हाला थोडंसं फिरवावं लागेल डायग्राम. कसं सांगू तुम्हाला मी. तुम्हाला इथे ACB दिला ना 50चा, मग तुम्हाला असं आहे ACB. डायग्राम असा येईल ACB. बाकी काही फरक पडत नाही, फक्त नावाची म्हणून. ACB is 50. ACB is your 50 and this is your 6.2. बस बाकी काही फरक पडला नाही, फक्त नाव आपण ABC चं ACB करू. एव्हरीथिंग रिमेन सेम इन क्वेश्चन नंबर 3. बस बाकी नाम आपण या सगळं सेम स्टेप फॉलो करा, यू विल गेट द आन्सर. क्वेश्चन 4 बघा, थोडं कन्फ्युज व्हाल तुम्ही. तसं रे पाहिजे वेगळं दिलं काहीतरी पेरिमीटर वगैरे वगैरे म्हणून गडबड तुम्ही. आता बघा इथे तुम्हाला काय करायचं, क्वेश्चन नंबर 4 मध्ये पेरिमीटर दिलं, परिमिती दिली तुम्हाला. काय दिलेली आहे? परिमिती. पेज नंबर आहे 62. क्वेश्चन नंबर, हा बाकी सगळं सेम होतं. परिमिती दिलेली आहे, पेरिमीटर दिला. तर तुम्ही इथे गडबड होऊन जाऊ नका. पेरिमिती म्हणजे काय लक्षात घ्या. परिमिती म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय पेरिमीटर, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. खूप सोपं टर्म आहे बघा, पेरिमीटर किंवा परिमिती. तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात, पण तरी तुम्हाला मी रिवाइज करतो. समजा कसं आहे तेच कळत नाही. मला असं वाटतं मला पण एक पेन घ्यावा लागणार.
चलो, सो ABC, A B C. क्वेश्चन नंबर 4 सांगतो तुम्हाला मी. क्वेश्चन नंबर 4 आय एम टेलिंग यू. क्वेश्चन नंबर 4. ABC BC किती आहे? 3.2 सेंटीमीटर. BC is 3.2 सेंटीमीटर. ACB 45. ACB 45 आहे. परत तुम्हाला डायग्राम हे बघा. ACB ना, हे तुम्हाला इथे रफ डायग्राम मध्ये आपण करू शकतो. ACB आहे. ACB आहे 45. दिस इज युअर 45. बरोबर, दिस इज 45. तर आता तुम्हाला AC प्लस AB दिलंय का बाळांनो? बघा इथे नाही दिलं. इट इज नॉट गिवन टू यू AC प्लस AD. AC प्लस AB दिलंय का तुम्हाला? नाही दिलं. सो इन्स्टेड ऑफ दॅट तुम्हाला काय दिलेलं आहे? तुम्हाला परिमिती दिलेली आहे. काय दिलेलं आहे? परिमिती दिलेली आहे. आता परिमिती म्हणजे काय? त्रिकोणाची परिमिती 10 दिलेली आहे, म्हणजे तिघांची बेरीज. तुम्हाला परिमितीचा अर्थ काय होतो? AC प्लस, हे बघा, AC प्लस AB प्लस BC, मग तिघांची बेरीज दिलेली आहे. तिघांची बेरीज 10 आहे. बरोबर, तिघांची बेरीज 10 आहे. मग या दोघांची बेरीज किती होणार तुम्हाला? 10 तून 3.2 वजा करायचे. 10 3.2 तुम्हाला वजा करायचे, लक्षात घ्या. बरोबर, परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. पेरिमीटर म्हणजे सम ऑफ दी ऑल साइड्स ऑफ अ गिवन फिगर. किती आलं सांगा? सबट्रॅक्शन करा. विल गेट 6.8. किती आलं? 6.8. बस, आता 6.8 मिळालं. पुढे फॉलो करा. या सर्व पहिल्या 3 युनिटसाठी तुम्हाला फॉलो करायचं आहे. समजतंय? परत रिपीट करतो बघा तुम्हाला. Perimeter. Getting guys? So you should know perimeter. So perimeter is what? Perimeter is the sum of the given sides. सगळ्या साइडची बेरीज तुम्हाला करायची आहे. So first 3.2 सेंटीमीटर, 3.2 काढा CB. Then ACB ड्रॉ करा 45 डिग्रीचा. And AC plus AB is equal to 10 minus 3.2. That is 6.8 सेंटीमीटर. 6.8 म्हणजे कळलं तुम्हाला काय करायचं आहे? परत सांगतो बघा तुम्हाला मी. फर्स्ट स्टेपला रेग्युलर तुम्ही काय करायचं? CB ड्रॉ करा. CB is 3.2 सेंटीमीटर. इथे 45 चा अँगल काढा लाईक दिस. नंतर 6.8 सेंटीमीटर घ्या, याला जॉईन करा. सपोज दिस इज युअर D. देन इथे अँगल बायसेक्टर, सॉरी, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. इट विल बी लाईक दिस. असा असेल अंदाजे. दिस पॉइंट इज युअर A. दिस पॉइंट इज A आणि हा पट्टीने परत जोडून घ्या. सो दिस विल बी युअर डायग्राम नंबर 4. दिस विल बी डायग्राम नंबर 4. चलो, तो प्रज्वलचा डाऊट आहे आपला, क्लिअर करूया आपण. परपेंडिक्युलर बायसेक्टर. हा, कनिष्क प्लीज, आय एम टेलिंग यू गाइस. परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं काढायचं आहे? आता पहिले परत जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 1 बघूया. परत क्वेश्चन नंबर 1 बघूया. आता फर्स्ट स्टेप काय? फर्स्ट स्टेप इझी आहे तुम्हाला. QR काढायचा 4.2 सेंटीमीटर. QR काढायचा आहे तुम्हाला 4.2 सेंटीमीटर. फर्स्ट स्टेप, व्हेरी इझी स्टेप. पट्टीने डायरेक्ट मोजायचं का? व्यवस्थित मोजून घ्यायचं पट्टीने 4.2 सेंटीमीटर. देन Q काढायचा आहे तुम्हाला 40 डिग्री. सपोज दिस इज युअर 40. सपोज 40 डिग्री. ना PQ प्लस PR इज 8.5 सेंटीमीटर. Q वर माप कसं ठेवा? कंपास होतो आणि इथे तुम्हाला घ्यायचं आहे माप 8.5 सेंटीमीटर. आणि हा झाला तुमचा S. कुठला पण माप घ्या, S झाला. हे सर पट्टीने S आणि R पट्टीने जोडून घ्या. राईट, एवढं इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला प्रॉब्लेम आहे की SR ला लंबदुभाजक काढायचा आहे. तुम्हाला काय करायचं? SR ला लंबदुभाजक काढायचं. यू हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑन SR. ही इम्पॉर्टंट स्टेप. काय करायचं त्यासाठी? फॉर दॅट पर्पज तुम्हाला काय करायचं आहे? तुमचे कर्कटक असतं, पेन्सिलचं टोक आणि कर्कटकाचं टोक, राईट, कंपास, द पॉइंट ऑफ द कंपास. पुट इट ॲट R. R वर ठेवा. बघा, R वर ठेवा. मोर दॅन हाफ म्हणजे इथपर्यंत माप घ्यायचं. मोर दॅन हाफ, राईट, मोर दॅन हाफ घ्या. इकडे एक आर्क काढा. राईट हँड साइडला एक आर्क काढा. लेफ्ट हँड साइडला काढले. ते टोक उचला, S वर ठेवा. परत सेम मेजरने त्या आर्कला क्रॉस करायचं. त्या आर्कला काय करायचं? क्रॉस करायचं. केलं क्रॉस. आता कर्कटक बाजूला ठेवा. पट्टी घ्या, पेन्सिल घ्या अँड जॉईन दिस पॉइंट्स. हे पॉइंट जॉईन करून घ्या. पुढे एक्सटेंड करा, अजून पुढे लांब जाऊ. समजलं? आता हे पॉइंट जॉईन केल्यानंतर बघा, हा जो पॉइंट आहे ना, बघा, हा रेड आणि ब्ल्यू लाईन बघा इकडची ही दिसते तुम्हाला. रेड आणि ब्ल्यू लाईन जिथे मिक्स होते ना, हा जो पॉइंट आहे, दिस पॉइंट इज युअर P. हा पॉइंट काय झाला तुमचा? P झाला, लक्षात घ्या. आणि मग P आणि हा R पट्टीने सरळ सरळ जोडायचा. समजलं प्रज्वल? आता